नमस्कार, प्रेम जिव्हाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मक्याचे आप्पे। तर मक्याचे आप्पे बनवण्यासाठी हा एक मी मका घेतलाय। आता याला आपण याचे दाणे काढून घेऊया अशा प्रकारे। आता मी हे बघा हे मक्याचे सगळे दाणे काढून घेतले। आता आपण हा मका ना ह्या मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहोत। तर हा मका मी सगळा हा मिक्सर मध्ये टाकते। एक वाटी दाणे काढून घेतलेत मी मक्याचे, ओल्या मक्याचे। आता याच्यामध्ये मी 1 कप पोहे घेते, जे आपण नेहमीचे पोहे खातो ना कांदा पोह्याला, ते पोहे आहेत। हे बघू शकता, हे पोहे घेतलेत मी 1 कप। याच्यामध्ये टाकूया आपण ह्या 2 हिरव्या मिरच्या आणि याला आता बारीक मिक्सरला वाटून घेऊया। हे बघा मी मिक्सरला वाटून घेतले पोहे आणि मक्याचे दाणे, हिरवी मिरची। आता हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। इथे एक बाउल ठेवलाय, याच्या वाटी जाडा रवा घेतलाय, जो आपण उपम्याला वगैरे वापरतो तो जाडा रवा। याच्यामध्ये आपण 1 वाटी दही घालणार आहे। तुमच्याकडे जर ताक असेल तर तुम्ही 2 ग्लास ताक पण वापरू शकता। आणि जे मका लावलाय ना हा सुद्धा आपण याच्यात टाकूया। आता चवीनुसार घालूया आपण मीठ। हे बघा, थोडीशी घालूया कोथिंबीर, बारीक चिरलेलं आलं, थोडंसं गाजर, अर्ध गाजर घातले, थोडंसं कलर येण्यासाठी थोडंसं बीट। आता हे सगळं आपण मिक्स करूया। मका एकदम फक्त असं मिक्सरला फिरवून घ्यायचं, एकदम बारीक नाही करायचा। पोहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 5 ते 10 मिनिटं भिजवून ठेवू शकता आणि नंतर पण टाकू शकता याच्यात, किंवा डायरेक्ट लावले तरी चालतील। आता हा रवा मी पाणी न घालता हे बघा भिजवलाय। आता याच्यात आपण थोडंसं पाणी घालूया। आता हा रवा आपण 5 ते 10 मिनिटं भिजवून ठेवूया। तुमच्याकडे जर वेळ असेल तर ते 25 मिनिटं पण भिजवून ठेवू शकता। मी या आप्याच्या भांड्याला ना सगळीकडे असं तेल लावून घेते ब्रशने, तोपर्यंत आपलं पीठ भिजेल। आता मी मस्तच आहे। आता आपण याच्यात आप्पे टाकून घेऊया। हे बघा आपलं आप्याचं पीठ मस्त बनवून तयार आहे। आता याला 10 मिनिटं झाली आहेत, मस्त बघू शकता, आणि दिसतंय पण किती छान, आणि खायला पण एकदम चविष्ट आणि छान लागतात। आणि सकाळच्या वेळी झटपट होणारी ही रेसिपी, जास्ती वेळ लागत नाही। सकाळच्या मुलांच्या डब्यांना, मुलांना तर फारच आवडतं, सकाळी मुलांच्या डब्याला देऊ शकतो आपण, नाश्त्यासाठी खाऊ शकतो, आणि वेळही कमी। चला तर बघा आपलं पीठ मस्त असं भिजलंय, शकता तुम्ही। 10 मिनिटं आपण भिजवून ठेवलं होतं हे पीठ। ना अजून थोडंसं आपण पाणी टाकूया, जरा मला घट्ट असं वाटतंय म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकले। हे असं पाहिजे, बघू शकता तुम्ही। हे बघा, हे बघा, ठीक आहे। हे ना आपण खायचा सोडा घालणार आहोत। हे बघू शकता, एकदम असं थोडासा सोडा घातलाय मी, 1 चम्मच बघा एवढा। आता सोडा याच्यात टाकलाय, 1 थेंब पाणी टाकूया आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया। करायचंय, आणि आता आपण आप्यामध्ये हे आप्पे टाकून घेऊया। आधी आप्पे पात्रामधून साईडचे आप्पे टाकायचे आपण, आणि नंतर मध्ये टाकायचे, म्हणजे मध्ये ना पटकन लागतात खाली आप्पे।
म्हणून साईडचे सगळे टाकून घ्यायचे. आता आपण आपले सगळे लावून घेतले आणि आपण याला आता वरून झाकण ठेवायचे आणि 3-4 मिनिटं होऊन बारीक गॅसवर, फास्ट गॅस करायचा नाही, मिडियम गॅस करायचा आणि 2-3 मिनिटांनी आपण बघूया. चला तर बघूया आपले आप्पे कसे झाले आहेत. तर बघू शकता आपले आप्पे मस्त वर फुगून आलेले आहेत आणि गॅस आपण ठेवलेला आहे. आता आपण हे एक एक आप्पे ना पलटून घेऊया. वरून असं तेल लावायचे सगळ्या आप्प्यांना, म्हणजे ते दुसऱ्या बाजूने चांगले खमंग भाजले जातील. ठीक आहे. आता मी उलटून घेते. आता बघू शकता आपले आप्पे मस्त झालेले आहेत आणि आपण आता गॅस बंद करूया आणि हे आप्पे सगळे काढून घेऊया. एकदम असे झटपट असे आपले आप्पे, झटपट बनणारे आप्पे एकदम फटकन असे कमी वेळात बनतात. आणि आता हे मी सगळे काढून घेते. हे बघा, हे आपले आप्पे बनून तयार आहे आणि एकदम छान प्रकारे असे आपले आप्पे झालेले आहेत. बघू शकता आतून हे बघा एकदम सॉफ्ट असे आपले आप्पे झालेले आहेत आतमध्ये. बघू शकता तुम्ही. हे बघा मी तुम्हाला पूर्ण एक तोडून दाखवलाय आणि आता हा दुसरा पण दाखवते. हा बघा एकदम सॉफ्ट असे आतून झालेले आणि असे फुगलेले पण आहेत छान मस्त. आणि खायला पण हे आप्पे मस्त टेस्टी लागतात. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि आपण आप्पे बनवले. बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि आपण आप्पे बनवलेत. आता या चटणीवरून मी तुम्हाला एक आप्पा खाऊन पण बघते कसा झालाय तो. एकदम छान झालेला हा आपले आप्पे. आणि नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी आहे. नारळ आणि शेंगदाण्याची चटणी मी अगोदर पण दाखवलेली आहे आणि आता मी खाऊन बघते. एकदम टेस्टी आपले आप्पे आणि नारळ शेंगदाण्याची चटणी झालेली. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आप्प्याची जर आवडली असेल, थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.